विदर्भ 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। दिनांक 19/5/2026 रोजी 11 वाजताच्या दरम्यान फिर्यादी नामे अक्षय रवींद्र मोरे व 19 वर्ष राहणार बारीपुरा रानगाव पेठ अमरावती हे डीके ट्रॅव्हल्स येथे मॅनेजर म्हणून काम करत असता नमुदा वेळी त्यांच्या जवळील रोख रक्कम घेऊन बिजलँड येथे SBI बँक मध्ये पैसे जमा करण्याकरिता जात असता फिर्यादी यांनी त्यांची गाडी ही पार्क केली व बँक मध्ये जात असताना दोन इसम मागून आले व फिर्यादी यांची गाडी जोरात हलविली तेव्हा फिर्यादी यांनी टोकले असता आरोपी यांनी शिवीगाळ करून फिर्यादी यांना धक्काबुक्की केली व एकाने खिशातील चाकू काढून फिर्यादी यांना मारहाण केली व खाली पाडून किरकोळ जखमी करून दुखापत केली व फिर्यादी यांच्या हातातील पैशाची बॅग जबरदस्तीने हिसकाडून 3 इसम हे मोफेड गाडीवर पळून गेले। वरून पोलीस स्टेशन नांदगाव पेठ येथे अपराध क्रमांक 176 26 कलम 309 6 3 5 भावनासह अन्याय 3 आरोपी अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा उघड करण्यात करिता तसेच आरोपी निष्पन्न करण्यात करिता गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी करून सदर घटनास्थळीचे व इतर ठिकाणाचे एकूण 40 CCTV फुटेज पाहणी करून तसेच गोपनीय माहिती काढून सदरचा गुन्हा 3 विधी संशयित बालक यांनी केलेले निष्पन्न केले। सदर विधी संघर्षित बालक हे गुन्हा करून मुंबई येथे गेल्याचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधाराने निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखेचे पथक व सोबत पोलीस स्टेशन नांदगाव पेठ येथील पथक हे मुंबई येथे गेले व सदर विधी संशयित बालक यांचा शोध घेऊन कामी मुंबई येथील CCTV परिसरातील एकूण 15 ते 20 हॉटेल व लॉज चेक केले। त्यांना त्या दरम्यान एका हॉटेलमध्ये सदर विधी संशयित बालक हे मिळून आल्याने त्यांचा ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन नांदगाव पेठ येथे आणण्यात आले। सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस स्टेशन नांदगाव पेठ करीत आहे। अशी अपडेट बघण्याकरिता आमच्या विदर्भ 24 लाईव्हला लाईक शेअर कमेंट करणं विसरू नका। धन्यवाद।